नमस्कार मित्रांनो. आजपासून आपण एक महत्त्वाची सिरीज यूट्यूबवर सुरू करणार आहोत बरं का. तुम्हाला बोर्डवर दिसत असेलच कदाचित, महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रिव्हियस इयर क्वेश्चन सेट्स. आणि त्यामध्ये फक्त गणित आणि बुद्धिमत्ता याला डिस्कस करणे. यापूर्वी जितक्याही MPSCच्या परीक्षा झाल्यात, कंबाईन असो किंवा क्लरिकलची असो किंवा विक्रीकर निरीक्षकची असो, कुठल्या पण परीक्षा, त्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आजपासून आपण त्याची एक सिरीज सुरू करतोय, की त्याचा एक रोज तुम्हाला एक 10 प्रश्न मी त्याच्यापूर्वी आलेले मिळतील आणि प्रत्येक प्रश्नांच्या समोर तुम्हाला कोणत्या वर्षी आणि कोणत्या परीक्षेसाठी तो प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याचे नाव सुद्धा मिळेल. आता नेहमी असं बघण्यात आलेलं आहे, की स्पेशली MPSC मध्ये तयारी करणारे जे विद्यार्थी असतात, ते गणित आणि बुद्धिमत्ताकडे विशेष लक्ष देत नाही. ऑलमोस्ट हे सुद्धा बघण्यात आलेलं आहे, की पेपर सोडवताना ते गणित आणि बुद्धिमत्ता एकही प्रश्नाचा अटेम्प्ट करत नाही. इनफॅक्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, की गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न MPSCच्या परीक्षांमध्ये अगदी सोपे असतात. जसं आता समोर कंबाईनची परीक्षा होणार आहे. अच्छा नाही 3-4 महिन्यानंतर. कंबाईनमध्ये विचारण्यात येणारे 20 प्रश्न, आता तुम्हाला 20 प्रश्न कंबाईनमध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे सॉल्व्ह करावे लागतील. असतात अगदी साधे आणि सोपे, पण विशेष असं आहे, की विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये काहीही इंटरेस्ट नसतो, स्पेशली MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये. तर त्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये इंटरेस्ट तयार करणे, त्यांच्यामध्ये रुची, त्यांच्यामध्ये आवड तयार करण्यासाठी आपण हे एक सिरीज घेऊन येतो. राईट. तर MPSCचे प्रिव्हियस इयर PYQज जे काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहे गणित आणि बुद्धिमत्ताचे, ते सर्व आपण रोज 10-10 प्रश्न डिस्कस करणार आहोत. 10 प्रश्न. आणि आजच्या या सिरीजमध्ये तुम्हाला 2009 2009 सहाय्यक विक्रीकर 2009 या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले 10 प्रश्न, सर्वच्या सर्व प्रश्न त्याच सहाय्यक विक्रीकर निरीक्षक 2009 ला विचारण्यात आलेले सर्व 10 प्रश्न आपल्याला डिस्कस करायचे. आणि डिस्कस करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मला हा करायचा आहे, की बघा किती सोपे असतात. तुम्हाला फक्त अटेम्प्ट करता आले पाहिजे. राईट. किती सोपे असतात ते बघूया. जसं क्वेश्चन नंबर 1 बघा. क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला साधा सोपा प्रश्न असा विचारलेला आहे, की वर्गमुळामध्ये 45/80 ही संख्या दिलेली आहे, तर त्याची किंमत किती? लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. आजचं जे सेशन आपण बघतोय ते सहाय्यक विक्रीकर निरीक्षक 2009 ला आलेला पेपर जो आहे, त्यातले 10 निवडक क्वेश्चन मी इथे सिलेक्ट केलेले आहेत. असेच रोज तुम्हाला 10 क्वेश्चन्स मिळतील. तर त्यापैकी पहिला क्वेश्चन 45/80 आहे आणि त्याला स्क्वेअर रूट दिलेला आहे, तर त्याची किंमत किती? तर तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. 3/4, 9/16, 4/3 आणि 16/9. अगदी साधा आणि सोपा प्रश्न आहे. सर्वात आधी तर बघा, या 45 आणि 80, 45 आणि 80 यामध्ये एखाद्या संख्येने भाग जातो का, त्याला बघणे. एखाद्या संख्येने भाग जातो का? तर असं दिसतंय की 5-5 ने भाग जात आहे. राईट ना. 5 ने या दोन्ही संख्यांना भाग दिला तर हा 5-9 होतो 45 आणि 5 ने याला भाग दिला तर 16/85. म्हणजे तुमची ही संख्या काहीतरी अशी तयार झाली आहे 9/16. आणि वर्गमुळामध्ये आहे ती संख्या, आणि वर्गमुळाच्या बाहेर जर काढायची असेल तर ती ती संख्या कुणाचा तरी वर्ग असायला पाहिजे. लक्षात घ्या, 9 हा 3चा वर्ग आहे आणि 16 हा 4चा वर्ग आहे. तर इथून यांना जर बाहेर काढला तर 9 हा 3चा वर्ग आणि 16 जो आहे 4चा वर्ग, म्हणजे बाहेर निघेल 3/4. आणि बाहेर निघालेली ही जी संख्या आहे ती ऍब्सोल्यूट नंबर मध्ये तयार झालेली आहे. म्हणजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर 3/4 ऑप्शन नंबर 1 असायला पाहिजे. हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. अगदी साधा सोपा प्रश्न होता पहिलाच बरं का. बट असेच साधे सोपे समोर आढळतील असं नाही, पण खूप विद्यार्थ्यांना हे सुद्धा कठीण होतं, स्पेशली MPSC वाल्यांना, जे गणिताकडे विशेष बिलकुलही लक्ष देत नाही. फुकटाचा मार्क असतो. इनफॅक्ट तुम्हाला जे 20 प्रश्न समोर विचारण्यात येणार आहेत ते 20च्या 20ही गुण तुम्हाला कॅश करता येतात. फक्त तुम्हाला त्याला सॉल्व्ह करण्याचे टेक्निक्स मीन्स ते माहिती असायला पाहिजे. चला, क्वेश्चन नंबर सेकंड ला एक जनरल सिम्प्लिफिकेशन टाईपचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर सेकंड बघा. x/2 प्लस 2x/5 मायनस x/3 इक्वल टू 17/30 बोलतो. हा सुद्धा सहाय्यक विक्रीकर निरीक्षक 2009 ला चाललेला प्रश्न आहे. तुम्ही तो तपासून घ्या बरं का. सहाय्यक विक्रीकर निरीक्षकचा 2009चा पेपर, तुम्हाला हे सर्व प्रश्न त्यामध्ये आढळतात. आता हा सहज अपूर्णांकाचा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी छेद सारखा करते. तर बघा, 2, 5 आणि 3 यापैकी सर्वात मोठी संख्या दिसते तुम्हाला 5.
म्हणजे 5 सर्वात मोठी संख्या, त्यामध्ये 2 ने आणि 3 ने भाग जात नाही, तर 5च्या टेबलमध्ये 2 आणि 3 ने भाग जाणारी संख्या बघायची आहे. तर तुम्हाला 5 दुने 10, 10 मध्ये 3 ने भाग जाणार नाही. 5 त्रिक 15, 15 मध्ये 2 ने भाग जाणार नाही. 5 चोक 20, 20 मध्ये 3 ने जाणार नाही. 25 मध्ये जाणार नाही. 5 सक 30. बघा 30 मध्ये या 2 ने पण भाग जातो, 5 ने पण भाग जातो आणि 3 ने पण. म्हणजे तुम्हाला डिनॉमिनेटर म्हणजे छेदात तयार करणे आहे 30. राईट. या सर्व पद्धती तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांना माहिती असतील, भरपूर विद्यार्थ्यांना बोलतात, पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती पण नसतात की कसं इन्स्टंटली सॉल्व्ह केलं जातं. तर या 2 ला कितीने गुणाकार केला तर 30 येईल, तर या 2 ला 15 ने गुणाकार केला तर 30 येईल, तर याला पण 15 ने गुणाकार करा. 15 गुणिले 100 हा होतोय 15x. प्लसचं साईन आहे, प्लस द्या. 5 ला 6 ने गुणाकार केला तर 30 होतो, याला पण 6 ने गुणाकार करा. 6 गुणिले 2 12x. मायनसचं साईन आहे, मायनस द्या. 3 ला 10 ने गुणाकार केला तर 30, याला पण 10 ने गुणाकार करा. हा होतोय 10x. बरोबर इकडे बोलतोय 17/30. आता जर थोडंफार लिनियर इक्वेशनचं तुम्हाला नॉलेज असेल तर तर बरोबरीच्या या पलीकडे 30 छेदामध्ये दिसतोय, बरोबरीच्या उजव्या बाजूला सुद्धा 30 छेदामध्ये दिसतोय, तर 30 आणि 30 कॅन्सल आउट करता येतो भागाकारात. आणि मग शिल्लक असलेलं छोटंसं उदाहरण असतं की 15 अधिक 12 27, 27 मधून 10 कमी केले म्हणजे 17x. 17x बरोबर 17 असं काहीतरी उदाहरण तुमचं तयार झालं आहे. 17x बरोबर 17 म्हणजे x ची किंमत काय असायला पाहिजे, तर या 17 ने या 17ला भाग द्या. x बरोबर 17 भागिले 17 म्हणजे x ची किंमत तयार होते 1. आणि 4 ऑप्शन पैकी एक कुठे मिळतोय त्याला बघणे. ऑप्शन नंबर सी ला तुम्हाला याचं उत्तर टिक करता येईल. साधा सिंपलचा लिनियर इक्वेशन, बट खूप विद्यार्थ्यांना याचं नॉलेज नसतं, त्यामुळे प्रॉब्लेम तयार होतो. राईट. तुम्हाला होऊ नये प्रॉब्लेम, त्यासाठी आपण बघतोय. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 3 बघा. 1.25 याचा व्यावहारिक अपूर्णांक विचारलाय. व्यावहारिक अपूर्णांक रूपांतर करायचे आपल्याला. ऍक्च्युली व्यावहारिक अपूर्णांक हे सुद्धा माहिती नसतं विद्यार्थ्यांना. व्यावहारिक अपूर्णांक म्हणजे एक साधी गोष्ट सांगताय की भागीला 100 करणे. जी पण संख्या दिलेली असेल त्याचा व्यावहारिक अपूर्णांक काढायला सांगितला असेल तर त्या संख्येला भागाकारात 100 घेणे म्हणजे त्याला म्हणतात व्यावहारिक अपूर्णांक. आणि याचा व्यावहारिक अपूर्णांक जर काढायचा आहे तर हा 1.25 त्याच्या भागाकारात 100 घेऊन घ्या. त्याच्या भागाकारामध्ये काय घेणे 100. आता जर 100 चे हे 2 शून्य बघा 1.25 पुन्हा एकदा सांगतो या 1.25 1.25 याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 आहे. आता हा डेसिमल पॉईंट आहे, याच्या समोर 2 शून्य जर वाढवले तर हा डेसिमल पॉईंट इथे कट केला जातो. राईट. कट जर डेसिमल पॉईंट कट केला तर वर तयार होतो तुमची 125 आणि खाली तयार होत आहे तुमचा 100. आणि यांच्यापासून त्यांच्यामध्ये ज्या ज्या संख्यांनी भाग जात असेल त्या संख्येने तुम्हाला भाग देते. बघा 25 25 ने भाग देत आहे. 25 ने याला भाग दिला तर 25 पंचे 125 आणि 25 चोक 100. म्हणजे तुमचं उत्तर 5/4 ला कन्वर्ट करायचं आहे मिक्स फ्रॅक्शन मध्ये, कारण तुम्हाला ऑप्शन दिले आहेत मिक्स फ्रॅक्शन मध्ये. आणि मिक्स फ्रॅक्शन तुम्हाला करता येतात असं कन्सिडरच करावं लागेल मला, आणि करता आले पाहिजे. बघा 4चा टेबल 5 पर्यंत मध्ये 4 1 4. आपण 4 1 4 मोजलाय, 5 मधून 4 गेलाय, 1 शिल्लक राहतो. आणि हा भागाकारात 4 म्हणजे मिक्स फ्रॅक्शन करताना 1.1/4 असं म्हणता येईल. 1.25 याला जर व्यावहारिक अपूर्णांकात कन्वर्ट केलं तर ऑप्शन नंबर 1 1.1/4 असं उत्तर तयार व्हायला पाहिजे. राईट. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. आता हा थोडा लांब लचक आणि वर्गांच्या स्वरूपात दिसतोय, बट याचे सुद्धा उत्तर तुम्हाला काढता आले पाहिजे, वर्ग करता आले पाहिजे. फक्त इतकं बघा या 6चा वर्ग किती, तर 6चा वर्ग होतो 36. राईट. आणि एका अंकापूर्वी डेसिमल पॉईंट आहे म्हणजे येणाऱ्या वर्गाला 2 अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉईंट असायला पाहिजे. म्हणजे हा झाला 0.36 प्लस प्लस अगेन 3चा वर्ग करा. 3चा वर्ग होतोय 9. पण याला एका अंकापूर्वी आहे तर याला 2 अंकापूर्वी डेसिमल पॉईंट यायला पाहिजे म्हणजे तो होईल 0.09 प्लस पुन्हा 6चा वर्ग म्हणजे 36 आणि 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट देऊन दिलाय. हा झाला यांचा वर्ग भागिला. भागिला बघा इथे 6चा वर्ग म्हणजे 36 आणि 2 अंकाच्या पूर्वी दशांश पूर्णांक मायनस 3चा वर्ग 9 आणि त्याला 2 अंकापूर्वी डेसिमल पॉईंट. आता यांच्यापासून बेरीज आणि वजाबाकी करून तुम्हाला भाग देऊन उत्तर काढणे सहज. बघा 36 आणि 36 झाले 72. 72 अधिक 9 झाले 81. म्हणजे हा होतोय तुमचा 0.81. इथून
36 मधून 9 जर कमी केले तर राहतात 27, बट 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट आहे म्हणजे 0.27. सारख्या अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट आहे म्हणजे डेसिमल पॉईंट कट केल्या जाईल, तर डेसिमल पॉईंट कट केल्यास हा 81/27 होत आहे आणि 27च्या टेबलमध्ये जर काउंट करता येत असेल 27×81 होत आहे. 27×81 म्हणजे तुमच्या प्रश्नाचा आन्सर तयार व्हायला पाहिजे 3. ऑप्शन मध्ये बघूया कुठे मिळतोय 3, ऑप्शन नंबर सी. थोडंफार नॉलेज असायला पाहिजे तुम्हाला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनचा, मीन्स कशा पद्धतीने अप्रोच असायला पाहिजे तुमचा, किंवा हे जे लिनियर इक्वेशन्स किंवा वर्ग किंवा घन, वर्गमूळ, घनमूळ या सर्वांचा नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. तर हे जे मार्क्स दिसायला किचकट आणि कॉम्प्लिकेटेडचे क्वेश्चन जे खूप विद्यार्थ्यांना वाढतात बरं का, असतात मात्र खूप सोपे जर तुम्हाला आकडेमोड बरोबर करता येत असेल. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 5 बघा. आता हा वर्ग समीकरण मीन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन वर डिपेंड आहे. अगेन सहाय्यक विक्रीकर निरीक्षक 2009 मी ऑलरेडी सांगितलंय, हा पेपर आपण डिस्कस करतोय. त्याच्यावरचे 10 प्रश्न मी इथे घेऊन आलो. ऑप्शन पण तुम्हाला काहीतरी व्हेरिएबलच्या स्वरूपामध्ये दिले, तर तुम्हाला मीन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरणे याला डील करता आलं पाहिजे. चला बघा, हा 64x चा वर्ग आहे, हा 16x आहे. 16x, या 16x चे जर दोन तुकडे केले मी 8x अधिक 8x, तर 8x अधिक 8x हा झाला 16x, राईट. आणि या दोघांमधून मी जर 8x कॉमन काढतोय, इथून 8x आणि इथून 8x कॉमन काढलाय, तर 8 8 64, 8 शिल्लक राहिलाय आणि इथे एक x शिल्लक राहिलाय. हा 8x पूर्णच निघालाय, तर +1 हा तयार होईल. त्यानंतर हे जे दोन दिसत आहेत, हे जे दोन, यांच्यामधून काहीच कॉमन निघत नाही, म्हणजे एक कॉमन काढता येईल मला, एक कॉमन, जिथे हा राहिलाय 8x आणि हा राहिलाय +1. कधीतरी केव्हा तरी शाळेमध्ये 8व्या 9व्या वर्गात तुम्ही वर्ग समीकरण शिकले होते. त्यानुसार तुकडे करून यानुसार जर तुम्ही हा जे दोन ब्रॅकेट बघत असाल बघा, 8x अधिक 1 आणि हा 8x अधिक 1 दोन्ही सारखे दिसत आहेत, याला घ्या कॉमन 8x अधिक 1, राईट. शिल्लक असलेला हा 8x आणि हा +1, हा दुसरीकडे येईल 8x +1, राईट. कोणत्याही संख्येला दोन वेळेस गुणाकार जेव्हा घेतो आपण, 5 गुणिला 5 तर 5 चा वर्ग बोलतोय. तसंच या संख्येला दोन वेळेस गुणाकार जर केला तर तो तयार होतोय 8x अधिक 1, याचा काय तयार होईल, तो वर्ग. आणि तुम्हाला ऑप्शन सुद्धा व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. 8x अधिक 1 कुठे मिळतोय का, यस इथे मिळतोय 8x अधिक 1 त्याचा वर्ग. हे तुमच्या याला जर या क्वाड्रॅटिकला जर सॉल्व्ह केला, तुम्हाला या पद्धतीने 8x अधिक 1 याचा वर्ग हा फॉर्म फायनली तयार होईल. किंवा या 8x अधिक 1 ला तुकडे करून बघा किंवा त्याचा वर्ग करून बघा, तुम्हाला हे उत्तर मिळेल 64x चा वर्ग 16x अधिक 1 फायनली, राईट. क्वेश्चन नंबर 5 च्या नंतर क्वेश्चन नंबर 6 ला अगेन एकदम साधा सोपाचा प्रश्न बरं का. क्वेश्चन नंबर 6 बघा, अगदी साधा सोपा प्रश्न आहे. खूप विद्यार्थ्यांना इथे x + y म्हणजे असे व्हेरिएबल पाहून थोडी भीती तयार होते, पण भीती तयार करण्याची गरज नाही. समजा समजा एखाद्या वर्गमुळाच्या आत 25 ही संख्या असेल, ही बघा वर्गमुळाच्या आत ही संख्या दिसते, तर ही जी 25 जी संख्या आहे ही 5 चा वर्ग आहे. जर अशी संख्या असेल तर तुम्ही डिरेक्टली काय करता, 5 बाहेर काढता, कारण तुम्हाला माहिती असतं 25 ही 5 चा वर्ग आहे. पण त्या 25 ला मला असं दिसतंय 5 चा वर्ग, आणि जिथे वर्ग आणि वर्गमूळ एकत्र आले तर हा वर्गमूळ आणि हा वर्ग कट केला म्हणजे 5 बाहेर पडतो असं म्हणायला काहीच हरकत नाही. आता सहज इथे दिलेलं आहे बघा, हा x + y ब्रॅकेटचा वर्ग, जिथे हा वर्ग आणि हा वर्गमूळ कट होईल, तर शिल्लक काय राहिलं तुमच्याकडे, x + y हे तुमचं उत्तर असायला पाहिजे, जे ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळते. एकदम चिल्लरचा असा पांचटचा प्रश्न होता बरं का, बट माहिती असेल तर. नाहीतर विद्यार्थी गडबडून जातात की अरे आता याला काय करायचं, याला लांब सॉल्व्ह करत बसतात, x² + 2xy + y², आणि गडबडतात, त्यांना ऑप्शन मध्ये कुठेच उत्तर सापडत नाही. डिरेक्टली हा वर्ग दिसतोय, वर्गमूळ कॅन्सल आउट करा, खतम. चला नेक्स्ट. आता हा पुन्हा अपूर्णांकांच्या बेरीज आणि वजाबाकीमध्ये क्वेश्चन दिसतोय बरं का. आता हे सुद्धा तुम्हाला डील करता आले पाहिजे. बरं ऑप्शन सुद्धा बघा, ऑप्शन सुद्धा तुम्हाला डेसिमल पॉइंट मध्ये, तर याला डेसिमल पॉइंट मध्ये पण कन्वर्ट करता आलं पाहिजे. चला करूया. बघा याच्या खाली काही नाही, म्हणजे याच्या खाली 1 घेता येईल. इथे 500 आहे, तर प्रत्येक ठिकाणी 500 तयार करण्यासाठी याला 500 ने गुणाकार करावा लागेल, तर हा सुद्धा 500 ने गुणाकार होईल. 500 × 2 हा झालाय 1000,
प्लस याला 500 करायचं, याला 100 ने गुणाकार करावा लागेल, तर हा सुद्धा 100 ने गुणाकार होईल. 100 गुणिला 1 म्हणजे 100. प्लस याला 500 करायचं, याला 10 ने गुणाकार करावा लागेल, तर याला पण 10 ने गुणाकार करा. हा झालाय 10, राईट. आणि हा तर ऑलरेडी 500 आहेच, काहीच करण्याची गरज नाही. तर हा एक ॲज इट इज लिहून देऊया आणि खाली तयार होतील 500. अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी म्हणजे छेद सारखा करणे हे तुम्हाला आलंच पाहिजे. खूप सारे प्रश्न त्याच्यावर तयार होतात. चला यांची बेरीज करू. 1000 आणि 100 आणि 10 आणि 1 म्हणजे झाला 1111 भागीला तयार होतो हा 500. 500 ने याला भाग देणे आहे. बघा 500 दुने 500 दुने 500 दुने जर केला तर 1000 होतो आणि या 1111 मधून 1000 मायनस केले तर 111 शिल्लक राहिले. मग त्याच्यासमोर शून्य घेतला तर इथे डेसिमल पॉईंट तयार होईल, राईट. मग पुन्हा 500 ने 1110 ला भाग दिला तर 500 दुने पुन्हा 1000 1000 गेले, इथून काय शिल्लक राहिले 110, त्याच्यासमोर शून्य घ्या. 500चा पुन्हा 2 ने गुणाकार केला 1000, आता राहिले 100 शिल्लक, त्यासमोर एक शून्य घ्या. 500 दुने 1000 म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर 2.222 222 असं तयार व्हायला पाहिजे. आणि असं ऑप्शन मध्ये जर मिळत असेल तर त्याला टिक करून येऊया. राईट. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे तर तुमचे परफेक्ट असायला पाहिजे. शिवाय जे इतर टॉपिक्स आहेत त्याचे पण नॉलेज किंवा आकडेमोड हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि तुमचा अप्रोच म्हणजे प्रश्नाला, दिलेल्या प्रश्नाला लवकरात लवकर कसं सॉर्ट आउट करता आलं पाहिजे हे जर माहिती असेल तर क्वेश्चनचा आन्सर तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही. चला नेक्स्ट येऊया. क्वेश्चन नंबर 8 बघा. हा सुद्धा अगदी साधा आणि सोपा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 8 की खालीलपैकी कोणती संख्या 8 व 9च्या दरम्यान, 8 व 9च्या दरम्यान म्हणजे ती संख्या 8 पॉइंट समथिंग समथिंग असायला पाहिजे. 8 पॉइंट समथिंग म्हणजे 9च्या वर जाणार नाही. तर दिलेले जे ऑप्शन्स आहेत त्याला टॅली करून बघा. बघा 3चा भाग 25 पर्यंत दिला तर 3 8 24, राईट. एक शिल्लक शून्य घेतला तर डेसिमल पॉईंट. 3 त्रिक 9, एक शिल्लक डेसिमल 3 त्रिक 9. बघा 8 ते 9च्या दरम्यान 8 पॉईंट समथिंग मिळाली पाहिजे. तर ऑप्शन नंबर 1च मिळत आहे तुम्हाला, ऑप्शन नंबर 1. दुसऱ्यांना टॅली करून बघा, बघा मिळतं का 8 पॉईंट. या 8 ला 3 ने भाग दिला, 3 दुने 6, 2 शिल्लक शून्य घेतला, 3 सका 18, 3 सका 18. ही 8 आणि 9च्या मध्ये मिळत नाही. ही मिळते ना 8 आणि 9च्या मध्ये, ही मिळणार नाही. 25 ला 4 ने भाग दिला, 6 चौक 24, एक शिल्लक शून्य घेतला, डेसिमल पॉईंट. 4 दुने 8 आणि 4 25, ही सुद्धा 8 आणि 9च्या मध्ये मिळत नाही. 7 ने याला भाग दिला, 7 दुने 14, 6 शिल्लक, डेसिमल पॉईंट. 7 8 56, ही सुद्धा 8 आणि 9च्या मध्ये मिळत नाही. कारण तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये 8 आणि 9च्या दरम्यान असणारी संख्या मिळाली. हे सर्व सहाय्यक विक्रीकर निरीक्षक 2009च्या पेपरमध्ये आलेले प्रश्न आहेत. आपल्याला रोज असं एक लेक्चर घ्यायचं आहे जिथे 10 क्वेश्चन्स आपण असे डिस्कस करणार आहोत, जेणेकरून संभावित तुमची जी होणारी कंबाईनची परीक्षा आहे त्यामध्ये कसे प्रश्न विचारले जातील याचा एक अंदाज तुम्हाला येईल. क्वेश्चन नंबर 9 बघा. एका संख्येचे 25% बरोबर 75 आहे. यांच्यामध्ये बरोबरीचं चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे बरोबर 25% म्हणजे 75, म्हणजे हे दोन्ही इक्वॅलिटी फॉर्म करत आहेत. तर 25% बरोबर 75 आहे, तर या 75 ला 25 ने भाग देऊ तो 1% होईल. हे सुद्धा सर्व कॉन्सेप्ट आपण शिकून चुकलेलो आहे. आणि गुणीला जर 100 केला तर ती संख्या मिळेल. तर प्रश्न विचारले तर ती संख्या कोणती. कोणतीही संख्या ही स्वतःसाठी 100% असतं, तर ती संख्या म्हणजे 100% आहे म्हणून 100 ने गुणाकार करणे. आणि गुणाकार केल्यास तुम्हाला असं मिळत आहे की 25 त्रिक 75, 3 गुणीला 100 म्हणजे ती संख्या असायला पाहिजे 300. ऑप्शन नंबर 2 मध्ये मिळत आहे तुम्हाला आन्सर 300. अगदी साधे आणि सोपे प्रश्न तुमच्या कंबाईन लेवलवर किंवा एमपीएससीचे ग्रुप सी, ग्रुप डी, ग्रुप बी ला विचारण्यात, क्लरिकलच्या परीक्षांमध्ये, सहाय्यक विक्रीकर यांच्या परीक्षांमध्ये तुम्हाला डील करता आले पाहिजे. चला पुन्हा क्वेश्चन नंबर 10. या सेशनसाठी शेवटचा क्वेश्चन घेऊ बरं का. पण सेशनचा शेवटचा क्वेश्चन जरी असला तरी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला रोज एक पुन्हा उद्या पण मिळेल आणि त्याच्यानंतरही मिळेल. जोपर्यंत माझ्याकडे असलेले प्रश्न सर्व जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये आलेले ते संपत नाही तोपर्यंत रोजचा एक व्हिडिओ मिळेल. क्वेश्चन नंबर 10 ला बघा. पुण्यावरून दुपारी 4 वाजता निघालेली कार त्याच दिवशी रात्री 9 वाजता पोहोचते. बरं, दुपारी 4 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत
जर टोटल वेळ कॅल्क्युलेट केला तर 5 तास होतात. 5 तास म्हणजे तुम्हाला टाइम मिळतोय, राईट? टाइम मिळतोय. 9 वाजता दादरला पोहोचली तर त्या कारचा ताशी वेग बघा दिलेला आहे तुम्हाला 32.4 किलोमीटर प्रति तास असेल तर पुणे ते दादर अंतर किती असायला पाहिजे? तुम्हाला अंतर काढायचं आहे. अंतर अंतर म्हणजे गती गुणिला लागणारा वेग. गती तुम्हाला दिली आहे 32.4 गुणिला इथून तुम्हाला दिसतंय 4 ते 9 वाजेपर्यंत एकूण 5 तास होतात तर वेळ किती असायला पाहिजे? 5. यांचा गुणाकार जर केला तर तुम्हाला अंतर मिळतं जो या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. बघा 4 पंचे 20 म्हणजे 0, डेसिमल पॉईंट घेऊया 2 शिल्लक, 5 ने 10 आणि 2 12, 1 शिल्लक, 15 आणि 1 16 म्हणजे 162 किलोमीटरचं अंतर असायला पाहिजे. 162 किलोमीटर ऑप्शन नंबर सी मध्ये मिळते. हे तुमचा आन्सर असायला पाहिजे, राईट? साध्या आणि सोप्या पद्धतीने हे प्रश्न सॉल्व्ह होतात. बरं, आता हे सर्व जे प्रश्न आहेत ते तुम्हाला तुम्हाला जर जर गणित आणि बुद्धिमत्ताचे मार्क्स तुम्हाला कंप्लीट पाहिजे असतील तर यासाठी आपल्याकडे एक कोर्स आहे, बरं का? कोर्स आहे, भरपूर विद्यार्थ्यांना तो कोर्स माहिती आहे. तर त्यासाठी प्ले स्टोअरवरून तुम्हाला मिशन ऑफिसर्स MISSION मिशन ऑफिसर्स हे जर ऍप तुम्ही इन्स्टॉल करताय, बरं का? हे जर ऍप तुम्ही इन्स्टॉल करताय तर या ऍपमध्ये तुम्हाला तुम्हाला तुमच्या MPSC आणि सरळ सेवाशी रिलेटेड कोर्स मिळेल ज्यामध्ये कंप्लीट नॉलेज आहे गणित आणि बुद्धिमत्ताचं. तुम्हाला येणाऱ्या कंबाईनला किंवा ग्रुप सी ला किंवा ग्रुप डी ला किंवा इतर परीक्षांना सुद्धा यामध्ये असलेलेच प्रश्न पडत आलेले आहेत. तर यामध्ये प्ले स्टोअर मध्ये MPSC किंवा सरळ सेवा या नावाचा तुम्हाला जर कोर्स मिळेल आणि जर तुम्ही त्याला अप्लाय केला किंवा परचेस केला तर तुमची ही सर्व तयारी होऊ शकते. तसा तर मी एक रोज व्हिडिओ टाकेलच. या 10 प्रश्नामध्ये जे डिरेक्टली सॉल्व्ह केले आहेत ना, अपूर्णांकाचे प्रश्न किंवा पर्सेंटेजचे क्वेश्चन किंवा हा टाइम स्पीड अँड डिस्टन्सचा प्रश्न, या सर्वाचं डीप नॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल तर या ऍपवर मिशन ऑफिसर्सवर तुम्हाला मिळेल, राईट? आणि जर तुम्हाला त्याला परचेस करायचं असेल तर एकदम माफक म्हणजे फक्त 999 रुपये याची फीस आहे, ज्यामध्ये 1 वर्षापर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी मिळत आहे. 1 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी आणि तुम्ही अनलिमिटेड टाइम्स कितीही वेळेस ते लेक्चर बघू शकता. ही सुद्धा तुम्हाला सूट देण्यात येते, राईट? तर आपल्याला तर रोजचे एक लेक्चर घेणे आहेच, बट हे जे लेक्चर घेतलं यामध्ये डिरेक्टली जसे प्रश्न सॉल्व्ह केले आहेत इन्स्टंटली बघितल्याबरोबर पटापट पेन चालायला पाहिजे. ती स्पीड जर तुम्हाला जनरेट करायची असेल तर या ॲपवर येऊन तुम्हाला पुन्हा गणित आणि बुद्धिमत्ताचे धडे व्यवस्थित नीट आणि डीप नॉलेजमध्ये शिकता येईल, राईट? तर हा एक पहिला लेक्चर, बरं का? पहिल्या लेक्चरला सुरुवात केली आहे स्पेशली एमपीएससी वाल्यांसाठी 10 प्रश्न या सेशनमध्ये झाले आहेत. प्रत्येक सेशनला 10 प्रश्न आणि यापूर्वी परीक्षांमध्ये आलेले हे सर्व तुम्हाला रोज मिळतील, बरं का? खरंच तुमच्या कामाचं असेल किंवा तुम्हाला मीन्स हे वाटलं असेल की नाही खरं हा व्हिडिओ कामाचा आहे किंवा आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवाय तुमचे जे इतर मित्र आहेत जे कंबाईन किंवा इतर परीक्षांची तयारी करतायत त्यांना पण शेअर करायला विसरू नका, राईट? तर मग तात्पुरता इथेच मी स्टॉप करतोय. पुन्हा आज हा व्हिडिओ जर तुम्हाला मिळाला, उद्या सुद्धा एक व्हिडिओ तुम्हाला इतर प्रश्नाचा जे प्रिव्हियस इयर्समध्ये आलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला त्याची पण 10 प्रश्न सॉल्व्ह करून मिळतील, बरं का? तर इथेच तात्पुरता थांबतोय. पुन्हा आपली भेट होईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच. थँक्यू.